आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसला कार्यक्रम मला नाही काय माहित. अगं तुझ्या लग्नाच्या गोंधळाचा कार्यक्रम आहे. तुलाच कुणी नाही सांगितलं वय? काय गोंधळ? दादा, अरे बघतोयच लोका समजा कसं चाललंय. हा, तुझ्या माघारी तुझ्या संसाराची, तुझ्या बायका पोरांची समध्यांची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली र. स्वतःचा संसार मी बघितला नाही. सुनंदे, माझ्या दादाचं पैसे जर तू माझ्या हातावर नाही ठेवलंस तर लई महागात पडेल बघ. माझ्याशी खोटं बोलताय वी. रत्ना काटे म्हणते ती मला, रत्ना काटे. खरं खोट समज कळतंय मला. तवा पर्या बोला न, पैसा कुठं आहे ती सांग. तुम्ही असं ऐकायचं नाही सा. वंसव थांबा. वंस ऐका. बया 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 बया. घोरपडे, जगताप, जाधव, पूनम, इकडे इकडे इकडे. सरस्वती ताई, इकडे या 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 या. बनसोडे आहे का बनसोडे? शिंदेबाई, पवार, पूनम, अगे चित्रे, शिला, इकडे इकडे इकडे. नाही तवा किती डुकून बघायला येतायचा. आज एवढं नरडत आणत्या तरी ना झालायच्या. आल्या 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 आल्या. काय ग, तुम्हाला आधीपासून असंच वाटायचं का नाही की मीच भांडखोर आहे म्हणून? पर तुम्हाला काय सांगू, आज ह्या मायालिकींनी आमच्या बरोबर काय फसवणूक केली का नाही ती तुम्हाला समजायची सांगते मी. हो, माझ्या डीजेच्या डोसक्याला मंडावळ्या बांधल्या व, आणि ही जी लेक दुसऱ्याच्याच बरोबर संसार थाटाय निघून गेली व. बघावं काय अवस्था करून ठेवल्या माझ्या लेकराची. कसं तोंड चुकलंय बघा. हाय का, कसं चुकलंय. डीजा, डीजा तू नको काळजी करूस, मी समजा ठीक करीन. दादा, बघतोयस नका र काय हाल लावल्या ते आमचं. डीजा, डीजा तू रडू नकस. अजाबात रडू नकस, मी समजा नीट करेन. तू अजाबात काळजी करू नकस. हावं, तुम्हाला काय सांगू. हावं, माझा दादा गेला त्याच्यानंतर ह्यासनी आम्ही आधार दिला आणि ह्यांनी माझ्या डीजा बरोबर लई वाईट केलं व. डीजा, डीजा रडू नकस तू, अजिबात रडू नकस. लेकरा मी आहे का नाही. हावं, तुम्हाला काय सांगू, या मायालिकींनी. वंस ऐक. बोंबलू देत तिला जेवढं बोंबलायचं तेवढं. कारण या लोकांनी चांगलं माहितीये की बाई कशी येते. पण काय बी झालं तरी पैसे तू ह्यांना काही देऊ नको. बघा बघा, बघितलं नव्हता, ऐकलं नव्हता तुम्ही समध्यांनी. पैसा व पैसा, निस्ता पैसा. माझ्या भावाचा पैसा जसा मिळाला का नाही तशी यांची नियत फिरली व. पैशासाठी तर हिनी ज्या थोरल्या लिकीचं लगीन त्या सुरवीनबाईच्या पोराबरोबर, गुंडाबरोबर लावून दिलं. वाटोळं करून ठेवलं व त्या लेकराचं. अरे माझ्या बे लेकराची काय अवस्था करून ठेवल्या. वाऱ्यावर सोडलं माझ्या लेकराला. दादा, अरे बघतोयच नुका रे आमची काय अवस्था करून ठेवल्या. अरे दादा, मला तर ना डाऊटच होता, असं चुकून कोण कोणाशी लगीन करतंय बाई. मला तर ती मंजू लई साधी पोरगी वाटायची. रत्ने, सांभाळ स्वतःला. आता कशाचं सांभाळताय. अगं तूच अशी खचून गेली तर आपल्या डीजे कडे कोण बघणार. डीजे रडू नको, आम्ही आहे. रत्ने, आपल्याला हे दुःख पचवता आलं पाहिजे. डीजेला हिंमत द्यायची आपल्याला. सांभाळ स्वतःला. धनाजीराव, अहो तुम्ही तरी सांगा की तुमच्या आईला
काय काय बोलतायत बघा. का सांगायचं मी? बरोबरच तर बोलते ना मम्मी. फसवलंच आहे ना मला तुम्ही. बघितलंच नव्हतं र दादा, तुझी बहीण एकटी पडली र. आता ही रत्ना काटे एकटी पडली. काय सांगू तुम्हाला समजली, माझ्याच माणसांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला व. एवढंच नाही, तुम्हाला काय सांगू, हिच्या धाकट्या लेकीने सुद्धा स्वतःच्याच भाऊजाला आहे. अगं काय करतेस तू? तुम्ही हात चला ना, आपण घरात जाऊन बोलू. हा, माझ्या तुम्ही पाया पडते तुमच्या. नका बाई, तू कशा पाया पडते आज? तू नका पाया पडूस, पण मला एक सांग, सुनंदे कशा पायाचं वागलीस ग माझ्याशी? हा, कशा पाय? दिकी उत्तर. वाटलं तर मीच तुझ्या पाया पडते आणि इकडं पाय तुझं. चला ना घरात, आज जाऊन बोलू ना आपण. नका उगाच लोकांना बोलायला कारण देऊ. मी खरंच पाया पडते तुमच्या. मी देते तुम्हाला पैसे. काय? खरं? होय. ए, काय तमाशा बघाय आलाय? जेवण झाले ते नव्हता? जा, जाऊन भांडी घासा जावा. दुसऱ्याची भांडणं बघायची म्हणलं की लगेच पळत यायचं आहे की नाही? स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. चला चला जावा. चल. आलात का तुम्ही? छान आहे ना साडी? जयदनं कुठून आणली माहितीये का? कुठून? राजस्थानवरून. मग वाळू बी आणली असेल तिकडून, ते बी मिरवायची की. मला राजस्थानवर आणली. काय हो मम्मी साहेब, तुम्ही तर श्रीमंताच्या घरची पोरगी आणणार होता, मग ही वाघमारी कशी काय प्रकट झाली तुमची सून म्हणून? मला बी लय वाईट वाटलं बघा सध्यासाठी. आणि काय हो, त्या पोरीने बी असं मंडपातनं पळून जायला नाही पाहिजे होतं. आणि ते बी त्या रिक्षावाल्यासोबत. लय वाईट झालं. पूजेला आलाय ना, मग पूजा करा की. कशाला बाकीची बडबड करताय का? अरे काय तुमच्या गप्पा चालल्यात इथं? एवढी कामं पडलेत. सवे कवे जावा बरं, पळा जरा कामं करा. आणि सपना त्या लहान आहे, तू तर नाही ना. चल लवकर तू पण कामाला लाग. एक मिनिट. हो चित्तरकार, आमच्या जखमीवर मीठ चोळायला मजा येते वे तुम्हाला? स्वतःच्या पोराचा चेहरा दिसतो का आता बी डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय तुम्ही? हे बघ माया, त्याची नाराजी मी समजू शकतो, पण जे झालंय ते स्वीकारायला पाहिजे का नको? अगं चांगली पोरगी आपल्या घरात सून म्हणून आलीये, याचा आनंद बाळगा की. आणि तुमच्या तात्या साहेबांनी सांगितलं म्हणून नाही, तर आपल्या आनंदासाठी सगळे सोहळे नीट पार पाडा.
तुळजापुरात काकड पाजळला तुळजापुरात अंबाबाईच्या हो वहिनी, लक्ष कुठं आहे तुमचं? हाताला हात लावा. एकदा हात धरला तर आयुष्यभरासाठी सोडायचं नाही बघा. उदा उदा बोला तुझा गोंधळ गाईला उदा उदा बोला तुझा गोंधळ गाईला. इथं पुणे वय या बघ, या किचनच्या गुहेतलं कोण होता गजिना? पैसे सोड पैसे सोड. अरे अगं बॅग सोड. काकड पाजळला निगडी गावात काकड पाजळला निगडी गावात भैरवनाथाच्या मंदिरात काकड पाजळला निगडी गावात भैरवनाथाच्या मंदिरात सांगा भाला बोला नाथ तुझा गोंधळ गाईला सांग भाला बोला नाथ तुझा गोंधळ गाईला. देवा खंडेराया, सत्या आणि मंजू माझी दोन्ही पोरं लय गुणाची आहेत. तुझ्यासाठी उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याप्रमाणेच त्यांच्या आयुष्यात सुद्धा सुखाची उधळण होऊ दे रे. देवा, इच्छा नसताना बी सत्याशी लग्नगाठ बांधली गेली, त्यामुळे आता दोघांच्या बी आयुष्यात सुरू झालेला गोंधळ तूच सोड. बोलताना जेवढी ताकद असते का नाही त्याच्या डबल दिसते ग. पर मी बी रत्नात काटे हाय. अगं ही तुझी ताकद नाही, पैशाची हाव आहे हाव, म्हणून इतका जोर लागतोय. बॅकसोड माझ्या भावाचा पैसा आहे त्याच्यामुळे ह्याच्या माझा अधिकार आहे. जशी काय तू गेलेली त्यांच्या जागी बंदोबस्ताला. सोड बॅग, तुझं तर खोबाडच फोडेन बघ. आज बघताय काय? धरा की जरा. धरलं मला कुठे धरताय? पिशवी धरा. काय तिचं म्हणणं मला लावून घेताय? कशा पायी हा मृत्यूवर येताय तुम्ही? आता या बॅगेचे काठे रत्ना काठीला बी खरी पाडते का नाही बघत. आमरे हे रत्ना काटे माझ्यावर हात उचलायचा नाही. दीदी सारखं मी तुझी तंबी नाटक सहन करून घेणार नाही. देवा, आज या ठिकाणी भोळ्या भक्तांनी जो आनंद मानलाय तो मान्य करून घ्या आणि या भोळ्या भक्तांना तुमचा आनंद द्या. सदैव त्यांच्या पाठीशी राहा. हा लंगर लावलाय सत्वाचा गजर तुझ्या नामाचा. लंगर लावलाय सत्वाचा गजर तुझ्या नामाचा. हे लंगर लावलाय सत्वाचा गजर तुझ्या नामाचा. लंगर लावलाय सत्वाचा गजर तुझ्या नामाचा. लंगर तोड 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 या मल्हारीचं नाव भाऊ गोड गोड गोड. लंगर तोड 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 या मल्हारीचं नाव भाऊ गोड गोड गोड. तोड 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 या मल्हारीचं भाऊ गोड 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 गोड. लंगर तोड 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 या मल्हारीचं नाव गोड गोड सदानंदाचा.
आज या ठिकाणी खंडरायाचा लंगर तुटलेला आहे आणि खंडरायाचा आणि जगदंबेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू. चला आपण आरती करूया. नवरदेवाने नवरीबाईच्या हाताला हात लावा आणि आरती करूया. शिवनावतर धरीला पिवळा वाग्या झाला ती करकर खंडा घेतला वार स्वर झाला निघाला दैत्य वदाया शिकार खेळाया लागला हरीच्या पायाची ववाळू खंडेराया लागला हरीच्या पायाची ववाळू खंडेराया लागला हरीच्या पायाची ववाळू खंडेराया आन काळ्या वावरामध्ये न देवा ववळाला राजा आपला ववळाला राजा न पहिला मान पालीचा आन ववळाला राजा न दुसरा मान जिजुरीचा लागला हरीच्या पायाची ववाळू खंडेराया लागला हरीच्या पायाची ववाळू खंडेराया बोला सदानंदाचा येळपळ येळको. आज या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम व्यवस्थेमध्ये पार पडलेला आहे. खंडरायाचा आणि जगदंबेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावं हीच आमची प्रार्थना. बरं आम्ही येतो आता. घ्या लंगर घ्या. सुरवेताई, जेवण एकदम भारी होतं बरं का तुमचं. ते आम्ही समजा बायकांनी मिळून केलं होतं ना. माझी धाकटी सून सपनी ते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. या की परत जेवायला. ए सपनी, काय खानावळ काढायची बाई मला पुन्हा या जेवायला. बर येतो मग. म्हणजे मी येऊ? ठीक आहे, काळजी घे स्वतःची. वाह, 4.5 लाख रुपये. आता आतोबा फक्त लोळायचं, हा अंग हलवायची गरजच नाही. ज्यांच्या उदारा घेतल्या त्यांच्या तोंडावर पैसे मारायचे. हे घे आतोबा, तुमच्याकडे माझे पैसे आहेत. हे घे आतोबा, तमाडा માટે મારા પૈસા છે. हे घे आजोबा, डुकरे म्हणजे पैशासाठी जातो ने. हे घे आतोबा, ते एडेले का पैसे तर तुम्हारे पास हो त्याबद्दल हे घे. हे घे हे घे सगळ्यांच्या उदाऱ्यात तोंडाव मारणार. 4.5 लाख रुपये रत्ना. मज्जा येणार आहे का आपल्याला? हा तर काय रोज आपल्याला असं गोड गोड बोलता येईल. दुकानावरून काम करून असं घरी येशील,
मग मला घाटावर फिरायला घेऊन जाशील. वा आम्ही येता येता राजवाड्यावरती पाणीपुरी हाणायची. क्या बात है. मग सुकणेकरांचा वडा खायचा, राजवाड्यावरची फेमस कुल्फी खायची. वा 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 स्वप्न वा. लय भारी स्वप्न बघितलं बघ तू. अख्ख्या सुर्वे फॅमिलीत कुणी सुद्धा बघितलं नसल. वा स्वप्न नाही हं खरं होणार आहे असं. खरं होणार आहे. हे सपने तुझ्या लक्षात आहे ना, ती वाघमारे पोलीस आहे. आता नवं घर आहे, नवी माणसं आहे म्हणून ती गप आहे. एकदा का चान्स मिळाला की मग डायरेक्ट जेलातच टाकत. मग तिथं पाणीपुरी काय पाणी बी मिळायचं नाही सपने. मी तुला सांगतो मम्मीच्या नादी लागू नको बघ. ती आहे तिची सासू आणि तू जाऊबाय तिची धाकटी. शी बाबा, इथं माझा नवरात मला मोठी सून समजत नाही. इतरांकडनं काय अपेक्षा करायच्या. जरा कुठे पॉझिटिव्ह झाले होते, केला हेरमोड. अगं सपने मी चुकीचं कुठं बोललो, खरं तेच बोललो. जे आहे ते हाय. तू कधी कुठं चुकीचं बोलतोय. चुकीचं तर तू नसतोयस कधी. चुकीची तर मीच असते ना नेहमी. जाऊ दे बाबा. सपने ऐक माझं. नाही 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 नाही, आता तू माझा ऐक. सरक सरक. झोपतेच मी. अगं माझं शुनूल ग. हे कुलत्याक नवरे असं चिडतात वय. नवरा या कुलता एकच असतोय. रुसला माझा कंदी पेडा. तुझ्या फिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सारं ताणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी. याड लागलं वाड लागलं, तुझ्या फिरतीचं खुड लागलं. याड लागलं वाड लागलं, तुझ्या फिरतीचं खुड लागलं खुड लागलं. हे असं बाहेर झोपायची काय गरज नाही. उगाशी नाटकी करून आम्हाला लाज आणताय व्हय? नाही ते मम्मी साहेबच. नाही मीच झोपले चुकून. मी तुला काल रात्रीच बोललोय ना, मला अजिबात इच्छा नाही बघ जायची. सत्या, अरे मला तर कुठं आवडते तू तिच्या संगत गेलेलं, पण आता रे ती भाती आहेत ना, मी बी काही करू शकत नाही. आणि हे बघ, देवाला असं नाराज होऊन जायचं नसतंय. आणि तुझं वैर तिच्याशी आहे, देवाशी नाही काही. कळते का मी काय म्हणते ती? ठीक आहे, जा तू. हे बघ सत्या,
असं गेलं की असं आहे, काय करायचंय? नुसतं देवाच्या पायाशी डोकं ठेवायचं आणि माघारी फिरायचं. ए सवे कवे, अगं मोबाईल मध्ये काय तोंड खुपसून बसलाय. जावा त्या नेबळट महाराणीला बोलून आणा. होय मम्मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली ना नीट? होय. देवदर्शनाला निघालीस ना? मग आधी नाश्ता कर आणि मग आरामात जा. सपना बस. मंजू वहिनी चला लवकर, मम्मी साहेब चिडल्यात. मम्मी कधी चिडत नाही. मंजू आधी नाश्ता कर. आव पण पप्पा. बस. तसं बी मला भूक नाही काका. हम्म? पप्पा ठीक आहे, जा. येते मी. चला लवकर. चला, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय म्हणायचं आणि देवावर विश्वास ठेवायचा. आता देवाला चाललीच आहेस तर त्याला हात जोडून प्रार्थना कर की अजून सगळं चांगलं व्हावं म्हणून. हं? चल. बलमा, हा हा हो, या मिस्टर सत्यान मिसेस. मॅडम या. सत्या, चल रे पटकन. थांबो 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 थांबो.